झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अखेर उलगडा झालेला आहे आणि या प्रकरणी 3 संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे। बॉम्बस्फोटाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे असा दावा वेळोवेळी महाराष्ट्र पोलीस करत होते, पण पुणे बॉम्बस्फोटांचा छडा लावला तो दिल्ली पोलिसांनी। पुण्यात एकदा नाही तर आतापर्यंत 2दा बॉम्बस्फोट घडले। जीवितहानी घडवण्याबरोबरच लोकांच्या मनात दहशत पसरवण्यात अतिरेकी यशस्वी झाले। जंगली महाराज रोडवरच्या साखळी बॉम्बस्फोटाचा उलगडा महाराष्ट्र पोलिसांनी नव्हे तर दिल्ली पोलिसांनी केलाय। सीरियल ब्लास्ट जो 1 अगस्त 2012 को हुआ था, उनको उस मामले को सुलझा लिया है। हम लोगों ने इस मामले में 3 लोगों की गिरफ्तारी की है। इनके नाम हैं असद रहने वाले हैं नायगौन औरंगाबाद जिले के। इमरान खान ये रहने वाले हैं पीर बुरहान नगर नियर मस्जिद साले हिंद नांदेड़। और तीसरे हैं सैयद फिरोज उर्फ हमजा, ये शुक्रवार पेठ पुणे के रहने वाले हैं। 1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले होते। या स्फोटाचे धागेदोरे गवसल्याचा दावाही पोलिसांतर्फे करण्यात आला होता। मात्र ते धागेदोरे कुठे आहेत असा प्रश्न आज उपस्थित झालाय। घटनेचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दयानंद पाटील तसंच 160 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज महाराष्ट्र पोलिसांकडे असूनही ते आरोपींना अटक करू शकले नाहीत। बॉम्बस्फोटानंतर एकमेव संशयित म्हणून दयानंद पाटीलला ताब्यात घेण्यात आलं होतं, पण तो अद्याप बेपत्ता आहे आणि त्याचं घरही बंद आहे। त्याचं काय झालं हे सांगायलाही पोलीस तयार नाहीयेत। या बॉम्बस्फोटाचा तपास केंद्रानं मागितला होता, मात्र महाराष्ट्रानं तो स्वतःकडे ठेवला। तपासात यश मात्र दिल्ली पोलिसांना आलंय। 13 फेब्रुवारी 2010 रोजी झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या तपासात फारशी प्रगती नाहीये। आतापर्यंत फक्त एका आरोपीला अटक झाली आहे। दहशतवादी कारवायांचे संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत अनेकांना पुण्यातून अटक झाली आहे। पुणे हे दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेटच नाही तर दहशतवाद्यांचा महत्त्वाचा अड्डा होत असल्याचंही समोर येत आहे। तरीही पोलीस म्हणावे तितके सतर्क नाहीयेत असंच या घटना सिद्ध करतायत। पुणे पोलिसांच्या क्षमतांवरही या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। बॉम्बस्फोट पुण्यातले असो वा पुण्याबाहेरचे, त्यांचं पुण्याशी कनेक्शन असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालंय। इथल्या संशयितांवर पाळत ठेवली गेल्यास हे बॉम्बस्फोट नक्कीच टाळता येऊ शकतात, मात्र तसं घडत नाही हे दुर्दैवानं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।